हाँ बाबा. हा पोहोचलात ना सगळे व्यवस्थित रिसॉर्टवर? प्रवास कसा झाला? प्रवास खूप छान झाला बाबा. आणि तुम्हाला सांगू, ही जागा खरंच खूप सुंदर आहे हो. मुलांना सुद्धा खूप आवडली. आल्यापासून दंगा करतायत काय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं, त्यातून तुला जर काही लागलं तर रिसॉर्टच्या मालकाचा नंबर मी तुला पाठवून ठेवलाय. बरं, आबिर कुठे आहे? जरा दे त्याला. तो आता कसल्या हाताला सापडतोय. ओवी आणि इतर मुलांसोबत आल्यापासून खेळतोय. अच्छा, बरं जाऊ दे, खेळू दे. बरं ऐक, मी गुरुकुलातल्या सगळ्या स्टाफला पण सुट्टी दिली. त्यांना पण जरा फ्रेश व्हायला वेळ मिळेल ना, म्हणून. हे बरं केलं बाबा तुम्ही. कारण एकदा का आम्ही कॅम्पवरून आलो ना की कोणालाही सुट्टी देता कामा नये. आणि हो बाबा, मी असा विचार करत होते की आपण गुरुकुलमध्ये एक नवीन बॅच चालू करू शकतो का? अगं बॅच काय नक्कीच वाढू. मी तर असा विचार करतोय ना की आपल्या गुरुकुलाच्या जागेत एक मोठं कला महाविद्यालय सुरू करूया. म्हणजे संगीताबरोबरच इतर कला सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलांना शिकता येतील. खूप चांगली आयडिया आहे बाबा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या ना तर ह्या मुलांना खूप मोठा फायदा होईल. बरं ते राहू दे, मी आता काय सांगतो शांतपणे ऐक आणि जरा त्याच्यावर विचार कर. काय आहे की सारंगला कळलंय, तिलोत्तमाला कळलंय की तू परत आलीस. ज्यांच्यापासनं तू तुझी ओळख लपवत होतीस त्यांनाच आता कळलंय. मग तू का लपवून राहतेस? तू नव्यानं तुझे शोज, तुझे रेकॉर्डिंग्स का नाही सुरू करत आहे? तुझा दैवी आवाज लोकांपर्यंत पोहोचायला हवा बाळा. नाही बाबा, अजिबात नाही. पण का? बाबा प्लीज ऐका ना, आपण ह्या विषयावर नंतर कधीतरी बोलूयात ना. अगं सावली. नाही बाबा, जोवर माझ्या मागे लागलेले ते गुंड कोण होते, त्यांना कोणी पाठवलं होतं, ह्या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे हे मला कळत नाही ना, तोवर मी धोका नाही पत्करू शकत. माझ्या एका चुकीमुळे मला अबीरचं आणि तुमचं आयुष्य धोक्यात नाही टाकायचंय बाबा, प्लीज. आणि आता सध्या मला फक्त आणि फक्त आपल्या गुरुकुलवर लक्ष द्यायचंय. ठीक आहे बाळा, जशी तुझी इच्छा. काळजी घे. तुम्ही काळजी घ्या. ठेवते मी. हां, व्यंकटेशजी, मी काय म्हणते, तुम्ही पुढे व्हा, त्यांना ताटं लावायला सांगा. मी ह्या सगळ्यांना गोळा करून आणते. 2च मिनिटात तयारी करतो. हो. ए मुलांनो, इथे या. एक लाईन बनवा लवकर. स्वर्गीय सावली स्वरस सावली संगीत गुरुकुल. जगन्नाथनी सावलीचं नाव दिलंय, स्वतःच्या मुलीचं नाव सोडू. खोट्या बापाचं खोटं प्रेम, नावापुढे कैलासवासी नाही, स्मरणार्थ नाही. असं कसं शक्य आहे? जगन्नाथ अशी गोडचूक करणार नाही. निष्णात पंडित आहे तो. असं पण असू शकतं ना की जगन्नाथला माहितीच नाही आहे सावली या जगात नाही आहे म्हणून. असं पण असू शकतं ना राजकुमार की सावली जिवंत. पेपर सगळे ओके आहेत, कोणताही लूप होल नाही आणि क्लेम पण स्ट्रॉंग आहे. जुन्या लँड ॲक्विजिशनच्या नियमानुसार या जागेवर हक्क सांगता येऊ शकतो. कोर्टात आपलीच बाजू वरचढ ठरेल. जागा माझी आहे, माहिती आहे ना तुला. सावली बिवलीची नाही, मला ही जागा हवी आहे. साम दाम दंडभेद जे काही वापरायचं ना ते वापरायचं. कळतंय तुला? कळलं तुझा? जा जा जा, पटकन जा. येतो सर. सावली 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 हे नाव माझा पिच्छा सोडायला तयार नाहीये. तिला मारून टाकलं तरी हे नाव माझ्या समोर येते सारखं. ती जर जिवंत असेल तर राजकुमार
ती जर जिवंत असेल तर यावेळेस मी माझ्या हाताने तिला मारून टाकेन. तिचं नाव कायमचं माझ्या आयुष्यातनं पुसून टाकेन. ओवी, तू मग अशी आमच्यासोबत एवढं छान खेळत होतीस, किती खेळत होतीस, किती मस्ती करत होतीस. मग आता काय झालं असतं ग तुला? सांग ना, काय झालं असतं? अबीर, काहीतरी आयडिया सुचवणार आहे. बाबाला इथं कसं आणायचं ते. मला त्याला इथं बोलवायचं, सांग ना काहीतरी. ओवी, तूच मगाशी मला म्हणालीस की मी बाबाशी कट्टी केली आहे, मी त्याच्याशी बोलणार नाही, मग तू लगेच येईल तुझ्या काळजीपोटी असं बोललीस ना. मग काय झालं आता? पण बाबा तर नाही आला ना. आबिर, मला त्याच्याशी बोलावं असं वाटतं रे. त्याची खूप आठवण येते. बाबाशिवाय माझ्या कशातच मन लागत नाहीये. काय खेळत बसलाय तुम्ही? सगळे रेस्ट करायला गेलेत. तुम्ही पण आपापल्या टेंट मध्ये जा. ऊन खूप वाढलंय. जा लवकर जा. काय रे मिस्टर अबीर, मिस ओवी इथे का बसलाय तसे दोघं? आई, ओवी उदास झाली असते बघ, नाराज झाली असते. या तिच्या बाबांशी बोलायचं असतं बघ. ते म्हणत असते त्यांच्याशिवाय इथं कुठंच मन लागत नाही तिचं. म्हणूनच जेव्हा आई बाबांचा फोन येतो ना, त्यांच्याशी बोलावं. किती फोन येऊन गेले तुझ्या बाबांचे. काळजी वाटते बाळा त्यांना. का रागवलीस इतकी त्यांच्यावर? टीचर, बाबाने मला फसवलं. तो म्हणाला की मी तुला कॅम्पला सोडायला येतो, आणि आला पण नाही सोडायला. त्या बबलू काकाला पाठवले, म्हणून मी त्याच्या बरोबर बोलत नाहीये. अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुझ्या बाबांना. एकदा बोल ना त्यांच्याशी. आता मी काही नाही सांगणार आहे, तुम्हीच बघा काय ते. अबीर, मला नाही बोलायचं बाबाशी, खूप राग आलाय. मी बोलतो. अबीर, स्पीकरवर फोन टाक ना, मला त्याचा आवाज ऐकायचा आहे. ओवी, तू एकदा म्हणतीस मला बाबाशी बोलायचं नाहीये, एकदा म्हणतीस मला त्याचा आवाज ऐकायचा असतो. नक्की काय चाललं असतं तुझं? फोन कट होईल, बोल. हॅलो सुपर हिरो, मी बोलत असतो बघा. अरे हाँ अबीर बेटा, जरा ओवीकडे जरा फोन दे ना. ती रागवली रे माझ्यावर. अहो सुपर हिरो, ती फक्त रुसलेली नसते बघा, ती तुमच्यावर भयंकर चिडलेली असते बघा. अहो तुम्ही तिला सोडायला आले नसताना इकडे, म्हणून एवढी चिडलेली असते. अरे मला खूप महत्वाचं काम होतं रे, म्हणून नाही येता आलं. जरा तू समजव ना तुझ्या बाजूने.